आता दादरमधून एक बातमी पाहूया। दादर परिसरातील शिवसेना उबाटाच्या उमेदवार विशाखा राऊत आणि मनसेचे उमेदवार यशवंत किलेदार यांनी एकत्रित मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठ्या संख्येने इथे त्यांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसलं। यशवंत किलेदार यांनी देखील अर्ज भरलेला आहे। एकत्रितपणे मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी अर्ज भरला आहे। ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठाकरेंचे उमेदवार एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज भरायला चाललेला आहे। ठाकरे ब्रँडच चालतो मुंबईमध्ये आणि आम्ही सगळे एकत्रच फॉर्म भरायला जाणार, हीच आमची एकी आहे। विरोधक तुमच्या समोर आहेत, सरवणकरचे तुमचे कधी काळीचे एकत्र तुम्ही काम केलेले सहकारी होते आणि तुमच्या विरोधात काम करणारे आज तुमच्या सोबत आहेत। कसं काय तोंड देणार, कसं त्यांना लढा हा तुम्ही यशस्वीरित्या पार पाडणार आहात? मी म्हटलं ना, मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालतो। दोघंही ठाकरे बंधू एकत्र आल्याने आम्हाला काहीही चिंता नाहीये, आम्ही जरूर ही निवडणूक जिंकू। तुमच्या विरोधात तुमच्यावर टीका पण बरीचशी काय करतात, त्यांना काय विरोधक टीका खूप करतात, त्यांना काय उत्तर द्या? मी माझ्या वडिलांच्या जीवावर निवडून आली नाही, मी स्वतः बाळासाहेबांच्या जीवावर, बाळासाहेबांच्या सामाजिक कार्यकर्त्यावर निवडून आली, कार्यावर। आत्ताची दरम्यान भायखळा माझगाव परिसरातील महायुतीच्या उमेदवारांनी एकत्र मिरवणूक काढली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी प्रभाग 209 मधून, तर प्रभाग 210 मधून संतोष राणे आणि प्रभाग 208 मधून विजय लिपारे यांनी अर्ज दाखल केला आणि त्यांची मिरवणूक इथे काढण्यात आली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुष्मिता बधाणे यांनी। पाहूया। आपण बघतोय की आज अनेक उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्याच निमित्तानं भायखळामध्ये सुद्धा रिचर्डसन या केंद्राच्या बाहेर अनेक उमेदवार हे आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय यामिनी ताई आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर यंदाच्या निवडणुकांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे वाढलेलं पाहायला मिळतंय, कशा पद्धतीची तयारी असणार आहे, काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? खरं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इतका कामाचा डोंगर रचलेला आहे, महिलांसाठी इतक्या योजना राबवलेल्या आहेत। मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय आणि तुम्ही जसं म्हणालात की आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून तिघे एकत्र फॉर्म भरतोय, तर मला वाटतं हीच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली युती आणि महायुती असावी असं मला वाटतं। नक्कीच आपण बघतोय की तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि अर्ज भरताना सुद्धा दोन्ही पक्षांचे उमेदवार हे एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ सचिन सह सुस्मिता बधाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।